आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. ध्वनी चित्र. हिंदू संमेलन सोहळा, वाचन पुस्तक महोत्सव आणि महागामी संस्थेचा शारंगधर महोत्सव या कार्यक्रमांचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यात मागच्या आठवड्यात हिंदू संमेलन समितीच्या वतीनं हिंदू संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, आपण हिंदू आहोत याबद्दल इथे असलेल्या कोणाच्या मनात काही संशय नाहीये. तीच आपली ओळख आहे. पण आपण हिंदू आहोत म्हणजे काय आहोत? पहिली गोष्ट, हिंदू समाज हा भारत देशाकरता जबाबदार असणारा समाज आहे. भारत देशाचं काही जर बरं वाईट झालं तर त्याचा जाब जे स्वतःला हिंदू म्हणवतात त्यांना विचारण्यात येईल. कारण भारत हे केवळ भौगोलिक नाव नाहीये. भारत या नावाने एक स्वभाव आहे जो सर्व जगाला आपलं मानतो. पूजा, वेशभूषा, खानपान, भाषा, जाती उपजाती या सगळ्या विविधता असल्या तरी त्या सर्व विविधतांचा सन्मान स्वीकार करून आपली जी विशिष्टता आहे त्याच्यावर पक्का राहून मार्ग वेगळे असले तरी ते भांडणाचं कारण होऊ शकत नाही. वेगवेगळ्या मार्गावर चालणारे आपण सगळे मिळून मिसळून राहू अशा प्रकारचा ज्यांचा स्वभाव आहे त्यांना हिंदू म्हणतात. तो स्वभाव भारताचा स्वभाव आहे, परंपरेने चालत आलेला स्वभाव आहे. आणि अशा स्वभावाचं रक्षण ज्यांनी पिढ्यानपिढ्या युगानुयुगे केलेलं आहे. परकीय आक्रमण आली, कत्तली झाल्या तरी तो धर्म मिटू दिला नाही. तो स्वभाव, धर्माचा एक अर्थ स्वभाव हाही आहे. तो स्वभाव ज्यांनी राखून ठेवला सर्व प्रकारच्या परिस्थितीतून. वैभव संपन्न होते तेव्हाही, विपत्तीत होते तेव्हाही, सर्वस्व गमावलं पण हा स्वभाव नाही सोडला. असा जो समाज परंपरेने या देशाला आपली मातृभूमी मानून इथे राहतो त्या समाजाला हिंदू म्हणतात आणि त्यांच्या या देशाला या स्वभावामुळेच भारत म्हणतात. असे आपण सगळे हिंदू आहोत. आणि आपण जर चांगले हिंदू असलो, पक्के हिंदू असलो आणि सच्चे हिंदू असलो तर आपला देशही जगामध्ये चांगला, पक्का आणि सच्चा देश म्हणून उभा राहील. आणि मग सगळ्या विश्वाला जे पाहिजे आज ते भारताकडूनच पाहिजे. ते त्याला द्यायला आपण समर्थ होऊ. म्हणून सामर्थ्य, शक्ती ही पहिली आवश्यकता आहे. शक्ती कशाची असते तर बल ही शक्ती आहे. शरीर बळ असेल, सैन्य बळ असेल, शस्त्र बळ असेल, अनेक प्रकार बलाचे आहेत. बल ही शक्ती आहे परंतु केवळ बल नाही. शक्तीचा दुसरा पैलू आहे बुद्धी, युक्ती. तिसरा पैलू आहे नीती. कारण बिना शीलाची शक्ती राहत नाही. ती दुर्जनांची शक्ती होते. सज्जनांच्या शक्तीला शीलाचं पाठबळ असतं, ती शीलावर अधिष्ठित असते. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां अशा प्रकारची शक्ती सुद्धा शीलावर अधिष्ठित आहे. त्याच्यामुळे चारित्र्य संपन्न लोकांची शक्ती असली पाहिजे. कारण आपण सत्य जाणतो, आपण सगळ्यांना आपलं म्हणतो, सगळे आपले आहेत. दुष्टांना सुद्धा नष्ट व्हायचा शाप देत नाही. उलट आपण म्हणतो खळांची व्यंकटी सांडो, खळ नष्ट होत असं म्हणत नाही आपण. ती आपली परंपरा नाही. पण त्यांचं वाकडे पण जाओ एवढं म्हणतो. हे सगळं चांगलं आहे. पण हे चांगुल पण जगाला केव्हा समजतं जेव्हा शक्ती असते. शक्ती समजते जगाला आणि म्हणून ती शक्ती पाहिजे. ती शीलाची पाहिजे आणि बुद्धीची, युक्तीची पाहिजे आणि बळाची सुद्धा पाहिजे. शील असल्यामुळे त्याचा सदुपयोगच होईल. परित्राणाय साधूनामच ती चालेल आणि विनाशायम दुष्कृताम असं कर्तव्य उपस्थित झालं तर ती मागे हटणार नाही. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सरस्वती भुवन संस्थेत सुरू असलेल्या वाचन पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार डॉक्टर विश्वास पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी केलेल्या भाषणात ते म्हणाले, आणि परिस्थितीमध्ये शब्दांची सतत जोडली आणि पुढे मान मराठीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार देणारा तो महान लेखक ठरला ज्याचं नाव विष्णू सखाराम खांडेकर. मित्र हो, त्या मालवण आणि कराड किंवा कोल्हापूरकडे किती सोन्याच्या पेटा आल्या असतील, सजू केल्या असतील, परंतु चंद्रसूर्य आहे आणि माय मराठी आहे तोपर्यंत विष्णू खांडेकर
ते नाव राहणार आहे. ही शब्दांची ताकद असते. मित्रांनो, आज इथे संजीवनी तळेगावकरजी त्यांचे शब्दही सुंदर आहेत आणि त्यांचा कंठही अति सुंदर आहे असं आपल्याला आढळून आलं. खरं म्हटलं तर कवीचे शब्द कधीच म्हातारे होत नाही. कवीचे शब्द हे साधवंत असतात, तरुण असतात. कवी एक वेळ म्हातारा होतो. पण आजकाल अशी उदाहरणं बघायला मिळतात की शब्दही तरुण आहेत आणि कवीही तरुण आहे. मी इंग्रजी मालेगाव त्यांच्याकडे बघितल्यावर कुणालाही पटेल लॉंग शॉट मधून अजूनही तुम्ही फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यासारखे दिसता. त्याबद्दल तुमचं कौतुक. मीरा राठोड यांनी औरंगाबाद, जुन्या औरंगाबादची जी परंपरा ते अतिशय सुंदर कविता म्हटली. आणि मला माहिती आहे की तो नवी नंबर जवळजवळ 11 वेळा त्याला विकला गेला होता इकडून तिकडून वगैरे. त्याची सुंदर आठवण आणि तेवढा बोललेला तुमचं म्हणजे काय म्हणायचं त्याला मतप्रदर्शन आहे. तेवढा कमी आहे तुमच्या कवितेमध्ये. अगदी अजिंठा आणि वेरूळच्या अपूर्व लेण्यापासून पलंगपानापर्यंत तेवढा प्रवास तुम्ही त्या एका कवितेमध्ये मांडलेला आहे. तुमचंही अभिनंदन करावंसं वाटतं. तुमच्या आमच्या कृपेनं मुळातली खेड्याचा विद्यार्थी काही वेळ सुरुवातीला राखणार आमचा धंदा आणि सुरुवातीला आवाज मला खूप चांगला होता आणि रानात गाई पुढे नेली की ती जरा बऱ्यापैकी पोटात त्यांच्या घास गेला की मी त्यांच्यासमोर सुंदर कविता नाचून गाऊन दाखवत असतो. आणि ती गाडी पुढे अशी थांबून राहायची, माझ्याकडे बघायची. आणि एकदा एक स्वामी त्या रस्त्याने गेले होते. ते म्हणाले, बाळ तू एवढ्या भावनेने शब्द उच्चारतोय की 4 पायाची जनावर तुझ्या शब्दावर थांबता येतच. तू जरा अजून प्रयत्न कर, 2 पायाचे लोक तुझ्या शब्दावर जोडतात. असं मला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या होत्या. मला सांगायचं हेच आहे की शब्दांची जी ताकद आहे ती तुम्हाला तोडता येणार नाही, बोलता येणार नाही. सम्राट अशोक होऊन गेला किंवा दिल्लीचे एकापेक्षा एक मोठे सुलतान होऊन गेले, अकबर होऊन गेला. पण भाग्य रामायण आणि महाभारताचे अनेक युगातल्या राजासारखे राजे हे अनेक युगामध्ये राजे गेले, राजे पॅलेस झाले, सुंदर राण्या झाल्या, सगळं झालं, युद्ध झाली. पण रामायण आणि महाभारत काळाला व्यास आणि वाल्मिकी मिळाले आणि त्यामुळं त्या काळाला त्यांनी शब्दानं जी उंची दिली त्या उंचीची शिखर दुसऱ्या कोणाला गाठता आलेली नाही. व्यास आणि वाल्मिकीचं हे सामर्थ्य आहे. आज इथं अनेक निवडक रसिक वाचक लेखक वगैरे आहेत. मित्रांनो, आता वेळ माय मराठी आणि आपली भाषा आणि आपली संस्कृती याबाबत सखोलतेने विचार करण्याची आलेली आहे. परवाच मला दुआ तिवारी यांची कविता एक वाचायला मिळाली. मी नव्याने ती वाचली. सह्याद्री उभा साक्षीदार, इतिहासाचा पेहरेदार, त्याच्या कड्याकड्यावर कोरले वीरांचे रक्तमय विचार. ही माती नव्हे जनमनाचे, ही माती नव्हे जनमनाचे श्वास, जिथे पडले पाऊल शिल्पाचे, पाषाणांचाही मनका इतिहास. अशी थोर परंपरा असलेल्या या भूमीमध्ये आता भाषा, साहित्य आणि संस्कृतीला बऱ्यापैकी वाईट दिवस आलेले आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठातल्या महागामी संस्थेचा शारंगदेव महोत्सव नुकताच पार पडला. यावेळी विविध कलांचं सादरीकरण, चर्चासत्र, कार्यशाळा आणि शोधनिबंध सादरीकरण आदी कार्यक्रम घेण्यात आले. महोत्सवाच्या समारोप सत्रात धूपदांगी कथक प्रकारातील सादरीकरण झालं. या कार्यक्रमाचा हा संपादित अंश. The
ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपुरकर.